नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाची नाटकं सुरूच आहेत आणि प्रिया म्हणत असते की बघितलं का मामी, काय झालं माहिती आहे का, माझा हात थोडासा दुखावलेला होता, काल मला लागलेलं होतं ना, आणि मग मी हे आपल्या डॉक्टरला सांगितलं, मग घरच्या डॉक्टरने काय लगेच बँडेज करून दिलं मला. हे सगळं ती बोलत असते, हे सगळं ती जाणून बुजून बोलत असते, कारण तिला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या घरातल्यांच्या तिच्या बाजूने तिला वळवायच्या आहेत ह्यासाठी चाललेली ही सगळी प्रियाची नाटकं असतात. तेव्हा इकडे कल्पना म्हणत असते, अगं किती करतेस ना गं तन्वी तू, खरंच कसं आहे माहिती आहे का, म्हणजे दुखावला गेलाय हात मान्य आहे मला, पण तू किती मनापासून ह्या सर्व गोष्टी करते, आनंदाने या सर्व गोष्टी बोलत असते, हे सगळं ती बोलत असते आणि तिचं कौतुक करत असते. खरंच म्हणजे तुला मी ना खरंच या घरात येणार होती आणि तरीही हे सगळं घडलं आणि आज तू तरीही सगळ्यांना इथे हे सगळं करून येत आहे, त्यामुळं मला खरंच तुझं कौतुक वाटतं. तुला माहिती आहे का, मी तुला ना मुलगीच मानलं होतं, तू माझी मुलगीच आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना हे सायलीला नावं ठेवत असते. सायलीमुळंच या घरातलं सुख गेलेलं आहे, सायली या घरात आली आणि प्रियाचं लग्न होऊ शकलं नाही, या गोष्टींबद्दल ती बोलत असते. सायलीला मात्र वाईट वाटत असतं, कारण प्रिया किती चांगली आहे आणि किती वाईट आहे हे फक्त आणि फक्त सायलीलाच माहिती असतं. त्याचबरोबर सायलीला या सर्व गोष्टींची कल्पना असते की प्रिया किती खालच्या दर्जाची आहे आणि किती नालायक बाई आहे, ते फक्त आणि फक्त सायलीलाच माहिती आहे. कारण काहीही झालं तरीही प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज सायलीला चांगलाच आहे आणि प्रिया ही कशी वागू शकते याबद्दलही सायलीला खात्री असते. आणि मग प्रिया रडायचं नाटक करत असते, त्याचबरोबर गोडगोड बोलत असते. हे सगळं इकडे प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही प्रतिमाला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की प्रिया कशी आहे ती. आणि इकडे सायली उभी असते, सायलीला वाईट वाटत असतं, ही गोष्ट प्रतिमाच्या लक्षात येते आणि प्रतिमा मग सायलीच्या जवळ जाते आणि सायलीला म्हणू लागते की सायली सॉरी. तेव्हा प्रतिमाला सायली म्हणते, का काय झालं, तुम्ही सॉरी का म्हणताय. त्यावरती प्रतिमा म्हणत असते की अगं म्हणजे तन्वीनं इथं सारखं सारखं येणं ही गोष्ट मला आवडत नाही आहे, पण मी आणि तिचे बाबा आम्ही दोघंही तिला कंट्रोल करू शकलो नाही, कारण तिने यायचं ठरवलं की ती काही ऐकत नाही आणि ती काहीही हट्ट धरत असते आणि त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडत आहेत, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे ना, मग त्यासाठी तुम्ही सॉरी म्हणायची काय गरज आहे, ती कशी आहे ते आपल्याला माहिती आहे ना, मग तुम्ही कशाला सॉरी म्हणताय, असं सायली प्रतिमाला सांगत असते. प्रतिमा म्हणते की सायली खरंच अगं तू ना इतकी गोड आहेस ना, कसं समजून घ्यायचं, नाती कशी जपायची हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. एवढं शांतपणे ह्या सर्व गोष्टी मॅनेज करत असते, हँडल करत असते आणि हे सगळं अगदी व्यवस्थितपणे तू मॅनेज करते आणि सगळ्यांना जपत असते, हे फक्त आणि फक्त तूच करू शकते. हे सगळं बोलणं चालू असतं आणि मग सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या कसं माहिती आहे का, वेळ देणं गरजेचं आहे. आणि आता मला सांगा, तुम्हीच मला शिकवलेलं आहे की नाही, ही नाती आहेत, आता त्यांची मनं दुखावली गेली आहेत, अलगदपणे त्यांना सांभाळलं की ती नाती आपली होणार आहेत, हे मलाही माहिती आहे, ही माणसंही माझी आहेत. तेव्हा प्रतिमा म्हणते की खरंच तुझं हे बोलणं ऐकलं ना, मला असं वाटतं की तू माझी मुलगीच आहेस. म्हणजे तेव्हा सायली म्हणते, मग मी तुमची मुलगीच आहे ना. आणि मग प्रतिमा म्हणते की अगं तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, असं म्हणत सायलीला आशीर्वाद देते आणि सायली नमस्कार करते. आणि सायली म्हणते की आत्ता मला तुमच्याकडून या शब्दांची गरज होती, पण तुम्हाला कसं कळतं प्रतिमात्या, तुमचे आशीर्वाद मला कसे मिळतात, हे सायली मनातल्या मनात बोलत असते. आणि त्या दोघींकडे या दोघी पाहत असतात. म्हणजे प्रतिमाला लगेच कळलेलं होतं की माझ्या मुलीला वाईट वाटलं असणार आहे, इथे ही तन्वी जी आहे ती आलेली आहे, ती गोंधळ घालत आहे, त्यामुळं माझ्या मुलीचं मन दुखावलं गेलं असणार आहे आणि म्हणूनच ती लगेचच धावत सायलीच्या मदतीला गेलेली असते, सायलीचं मन जपत असते, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, गुरुजी म्हणतात की हा प्रसाद सगळ्यांना वाटा. म्हणजे पूजा संपन्न झालेली आहे, आता सगळी मंडळी जमा झालेली आहेत, तर त्यांना हा प्रसाद द्यायचा असतो. आणि मग कल्पना तिथे येते, ते प्रसादाचं भांडं हातात घेते आणि मग कल्पना तो प्रसाद आता सायलीकडे देणार असं वाटत असतं आणि त्याचवेळी सायलीला न बोलवता कल्पना इकडे बोलवते, ते म्हणजे प्रियाला. आणि प्रियाला म्हणते की तन्वी हे घे, हा प्रसाद वाट सगळ्यांना तो. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुनला वाईट वाटलेलं असतं, कारण सायली तो प्रसाद वाटण्यासाठी पुढे जात असते आणि नेमकं कल्पनाने ते प्रसादाचं भांडं स्वतःच्या हातातून ते प्रियाला दिलेलं असतं.
तेव्हा मात्र इकडे कळायचं बंद झालेलं असतं. प्रियाने जो गोंधळ केलेला असतो आणि अर्जुनलाही वाईट वाटलेलं असतं, कारण हा जो मान आहे तो माझ्या बायकोचा आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे. पण आज तो मान त्याच्या बायकोला न मिळता प्रियाला मिळत आहे. या गोष्टीचा अर्जुनला तर राग आलेला असतो, पण अर्जुन शांत राहतो. अर्जुन म्हणतो की हे सगळं मम्मा करते हे चुकीचं आहे आणि हे तन्वी मुद्दाम करते हे मला माहिती आहे. एकतर आधीच पूर्णाजी नाराज झालेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतंय की मी आता शांत राहणं गरजेचं आहे असं म्हणत अर्जुन शांत राहतो. आणि अर्जुन विचार करू लागतो की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आत्ता शांत राहूनच गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत, अन्यथा खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. हे सगळं अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं आणि प्रियाला कसं तोंडावर पाडायचं हे अर्जुनलाही चांगलंच माहिती असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तिथं अश्विन येतो. आता प्रियाच्या हातामध्ये ते भांडं असतं. अश्विन येतो आणि म्हणतो, अगं मम्मा तुला कळतंय का, हिला कशाला दिलेस हे सगळं हिच्या हातामध्ये? अगं तिच्या हातावरती स्ट्रेस येऊन उपयोग होणार नाही आहे. काही झालं तरीही तिच्या हातावरती स्ट्रेस यायला नको आहे असं तो म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, अरे अश्विन मी या घरचीच आहे ना आणि मी या घरासाठी हे करत आहे. हे प्रसाद वाटण्याचा मान मला मिळालेला आहे आणि त्यामुळं हा प्रसाद मी सगळ्यांना देत आहे असं म्हणत असते. अगदी गोडगोड बोलायची नाटकं तिची सुरू असतात. हे सायलीला चांगलंच माहिती असतं, कारण प्रिया कशी आहे हे फक्त आणि फक्त सायलीच ओळखून आहे. सायलीला चांगलं माहिती आहे की या प्रियाच्या बाबतीत काय घडू शकतं आणि ती कशी आहे. आणि सायली शांतपणे उभी असते आणि मग आता सगळ्यांच्या पुढे मोठेपणा मिरवायचा असतो, पुढे पुढे करायचं असतं. आणि प्रिया ते भांडं घेते आणि ते भांडं घेऊन आता सगळ्यांना प्रसाद वाटत असते. आणि ज्यावेळेस ती प्रसाद वाटण्यासाठी निघालेली असते तिची नाटकं सुरू असतात आणि त्यावेळेस ती प्रसादाचा बाऊल जो असतो तो खाली पडणार असतो आणि तो अलगद झेलते, ती म्हणजे सायली. आणि तेव्हा मात्र तिथे सगळ्यांना धक्का बसतो, कारण सायलीच्या हातामध्ये अलगद ते प्रसादाचं भांडं आलेलं असतं आणि सायली मात्र जाम खुश झालेली असते. सगळेजण पाहत असतात, कारण सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की हे प्रसादाचं भांडं जे आहे ते सायलीच्याच हातात यायला पाहिजे होतं. सायली ही सुभेदारांची सून आहे आणि त्या हक्काने हे फक्त आणि फक्त सायलीलाच मिळालं पाहिजे हे सगळ्यांना वाटत होतं. आणि अगदी तसंच घडलेलं असतं की सायलीचा हक्क हा सायलीला मिळालेला असतो. गुरुजी म्हणत असतात की बघा कसे आत्ता अपशकुन होत होता, पण तुमच्या सुनेमुळे तो अपशकुन टळला गेला आहे, कारण तुमच्या सुनेमुळे तो अपशकुन वाचलेला आहे. आणि मग हे भांडं तिच्या हातात आलेलं आहे, कारण देवाची पण तीच इच्छा आहे की हा जो प्रसाद आहे तो घरच्या सुनेने वाटला पाहिजे आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे असं गुरुजी सांगत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो अगदी बरोबर आहे. आणि तिथं आलेल्या सगळ्यांनाही काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि आता कल्पना पुन्हा तोंडावर पडलेली असते. कल्पनाला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी होईल आणि त्याच्यामुळं कल्पना तोंडावर पडलेली असते आणि कल्पनाच्या लक्षातही येत नाही की आपण काय चूक करतोय. ज्या व्यक्तीची लायकी नाही आहे त्या व्यक्तीला आपण सून लेक म्हणून तिला गुंडाळत आहे, जवळ करत आहे. पण जी मुलगी आपल्यासाठी एवढं धडपडते, आपलं मन जपण्यासाठी एवढं करते, आपल्या नवऱ्यावरती वाईट वेळ आली होती तेव्हा त्या मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यासाठी असणारे पुरावे गोळा केले होते आणि आज त्याच मुलीच्या बाबतीत आपण चुकीचं वागत आहे. ही गोष्ट मात्र इकडे कल्पनाच्या लक्षातच येत नाही. कल्पनाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी सायलीसाठी केलेल्या होत्या, पण सायलीची ती लायकी नाही आहे असं कल्पनाला वाटत असतं. आणि त्याचमुळं कल्पना या सर्व गोष्टींचा विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सायलीने तो प्रसाद सर्वांना दिला पाहिजे असं महादेवांची ही इच्छा आहे असं गुरुजींनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता तो सगळा प्रसाद सायली तिथं आलेला सर्वांना देत असते. म्हणजे अगदी आता कल्पनाला पण सायलीच्या हातून प्रसाद घेण्याशिवाय काही ऑप्शन नसतो आणि कल्पना पण सायलीच्या हातून तो प्रसाद घेते आणि शांत राहते, कारण सायलीने मनोभावे ती प्रार्थना केलेली असते, मनोभावे ती पूजा केलेली असते. आणि आता उत्तर सगळे पूजा तिथलं आवरायचं चालू असतं आणि सायली ती आवरावर करत असते आणि त्याचबरोबर विमलला ती मदत करत असते. त्यावेळेस कल्पना तिथे येते आणि म्हणते, बाद झालं, गुरुजींनी सांगितलं म्हणून तुला पूजेचा मान दिला, तू प्रसाद वाटला म्हणून आता या घरातल्या सगळ्या गोष्टी तू करशील आणि आम्ही तुला सून म्हणून स्वीकारले असं नाही. हे काम तू करायची अजिबात गरज नाही, कारण ते आम्ही बघू घेऊ. आता या घरातल्या कोणत्याही गोष्टीला तू हात लावायची गरज नाही. हे सगळं ती बोलत असते आणि त्यासोबतच तिचं असं चाललेलं असतं की नाही, या घरातली कोणतीही गोष्ट तू करायची नाही. तेव्हा मात्र अर्जुन तिथं असतो आणि अर्जुन म्हणतो, मम्मा काय बोलतेस तू हे?
म्हणजे मला सांग, गुरुजींनी सांगितलं, गुरुजींची अशी इच्छा होती की जोडप्याने पूजा करायची, म्हणून तो बाण माझ्या बायकोला मिळाला. बरं, तू प्रसाद वाटायचं तन्वीकडेच दिलं होतं, पण तन्वीला तो बाऊल नीट सांभाळता आला नाही. मग तो सायलीने अलगदपणे पकडला आणि सावरला, अपशकून टळला, म्हणून तो मान सायलीला मिळाला. आणि आत्ता माझी बायको मदत करत आहे, या घरातल्या गोष्टी करत आहे, तर तू तिला बोलत आहे. त्यावेळेस इकडे प्रतिमा म्हणते की तन्वी चल, काय आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे, बाबा वाट बघत असतील, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तन्वी म्हणत असते की अगं आई, मला थांब ना, मला ना अजून पूर्णाईशी बोलायचं आहे, जाऊन तिच्याशी छान गप्पा मारायच्या आहेत, आपण जाऊया ना नंतर. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की नाहीच, कारण प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं की या घरामध्ये ठिणगी टाकायचं काम ही तन्वी करत आहे आणि आपल्याला हिला इथून घेऊन गेलं पाहिजे. आणि एकतर कल्पना सायलीवरती चिडलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये ठिणगी टाकायचं काम, आग ओतायचं काम ही प्रिया करणार, त्यामुळं आपण तिला पहिलं इथून हलवलं पाहिजे, हे प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच प्रतिमा तिला घेऊन निघून जाते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सर्व घडत असतं तेव्हा अर्जुनला कल्पना बोलायला सुरुवात करते. अर्जुन म्हणत असतो की मामा, काही चुकीचं झालेलं नाही आहे आणि माझ्या बायकोला तो मान मिळालेला आहे, कारण ती ते डिझर्व करते, तिने मनोभावी पूजा केली, मनोभावी सगळं केलेलं आहे, म्हणून तिला तो मान मिळत आहे, असं अर्जुनचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि त्यासोबतच अर्जुनला इकडे सायली म्हणते की अहो, बस झालं तुमचं, तुम्हाला मी किती वेळा सांगितले, हे घर माझ्या घरातल्या माझ्या माणसांमधलं आणि माझ्यामधलं भांडण आहे, ते आमच्या आम्ही बघून घेऊ ना, तुम्ही नका ना मध्ये पडत जाऊ, हे सगळं सायली बोलत असते. आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की काही झालं तरीही तुमच्याकडून मला ही अपेक्षा नाही. आणि इकडे अश्विन त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतात की काही झालं तरी तुला कळतच नाही, अजूनही तू तिचीच बाजू घेत आहे, असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा अर्जुनचं म्हणणं असतं की का नाही घ्यायची मी तिची बाजू, म्हणजे काय चुकलं आहे तिचं म्हणून मी तिची बाजू घ्यायला नको आहे, असं अर्जुन अश्विनला सांगत असतो. परंतु सायलीला मात्र इकडे वाईट वाटलेलं असतं, सायली चिडलेली असते. आणि मग अर्जुन सायली दोघंही वरती येतात, कारण सायली म्हणते की बास आता खूप झालेलं आहे, कारण सणासुदीचं घरामध्ये वाद नको असं सायलीला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि आता सायली यावरती आलेली असते. अर्जुन म्हणतो की शूट, म्हणजे आता बोल, काय बोलायचं आहे ते, कारण अर्जुनला माहिती आहे की सायलीला राग आलेला आहे आणि सायली तो राग सगळ्यांच्या समोर त्याच्यावरती काढत नाही, तर रूममध्ये आल्यानंतर त्याला ओरडायला सुरुवात करत असते. ही गोष्ट मात्र अर्जुनला चांगलीच माहिती असते. तेव्हा सायली म्हणत असते, मला तुमचं हे वागणं अजिबात आवडत नाही. अहो, आपण त्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करतोय आणि हे माझीच माणसं आहेत ना, बोललं तर बोलू द्या ना, कारण ती तन्वी कशी आहे ते आपल्याला माहिती आहे आणि ती आगीत तेल ओतायचं काम करत असते, त्यामुळं आपण तिच्याकडे लक्षच नाही द्यायचं, आपण आपलं काय ध्येय आहे ते बघायचं आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या माणसांना असं दुखावत नका जाऊ, असं सायली बोलत असते. आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे मिसेस सायली, पण तेव्हा अर्जुन तिला शांत करत असतो, पण सायली मात्र शांत व्हायलाच तयार नसते. सायलीचं असं म्हणणं असतं की बस, मला अजिबात हे पटलेलं नाही आहे, तुम्ही मला हे अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा अर्जुन अक्षरशः कान पकडून सायलीची माफी मागत असतो, माझं चुकलं असं म्हणत असतो. तेव्हा सायली फुगलेली असते आणि पुन्हा मग अर्जुनला म्हणते की ठीक आहे. अर्जुन म्हणत असतो, माझे कान लांबू द्या, लांबले तर कसं आहे, मी नाही सोडणार, इथून खालीपर्यंत दरवाजापर्यंत जाऊ द्या. तेव्हा सायली म्हणते की मला तुमच्याकडून वचन हवं आहे, पुन्हा असं तुम्ही आपल्या माणसांना रागवणार नाही. इकडे महिपत मात्र भयानक चिडलेला असतो. सायलीने अर्जुनला वचन दिलेलं असतं आणि महिपत मात्र चिडलेला असतो. तो पवार वकिलाला म्हणत असतो की तो जोशा कुठं आहे, मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता तो जोशा कुठं आहे, कारण तो जोशा फोन उचलत नाही आहे, तो ऑफिसवर नाही, तो कुठं गेला आहे, कारण माझी मुलगी सुटायला आलेली आहे, एवढं सगळं त्या जोशाने केलेलं आहे, परंतु आत्ता तो गायब झालेला आहे. पवार वकील म्हणतो की आता आपण 2च दिवसात पुढची तारीख मागून घेऊया आणि त्या मधुभाऊला कोर्टामध्ये हजर करूया. त्या मधुकर पाटलाला मी बाहेर निघूच देणार नाही, पहिलं त्याचा जामीन रद्द करणार आहे आणि सर्व गोष्टी आपल्या पद्धतीनं होणार आहेत. तेव्हा साक्षी म्हणत असते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, अगदी मी यातून सुटायला बाहेर आलेली आहे, बाहेर सुटण्यापर्यंत आलेला आहे आणि आता जर मी त्यामध्ये अडकली तर, असं साक्षी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पवार वकील म्हणत असतो की नाही, असं होणारच नाही आहे, कारण तो मधुकर पाटील हा जेलमध्ये सडणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की फायनली आजचा दिवस खूप चांगला गेलेला आहे मिसेस सायली, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण आजचा दिवस खरंच खूप चांगला गेलेला आहे
आपल्याला कल्पनाही नव्हती अशा पद्धतीनं आजचा दिवस आपल्यासाठी गेलेला आहे, असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. आणि त्यावेळेसच सायली म्हणत असते, पण आता पुढे काय करायचं आहे, कारण पुढे काहीतरी आपल्याला मार्ग काढला पाहिजे ना, असं सायलीचं बोलणं सुरू असतं. आणि सायली अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, 2च दिवसात मी त्या साक्षी आणि महिपतला कोर्टात हजर करणार आहे आणि त्यांच्यावर असा मोठा बॉम्ब टाकणार आहे, त्याची त्यांना कल्पनाही नाही की त्यांनी काय केलेलं आहे आणि ते काय करू शकतात. हे सगळं इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. इकडे सायली म्हणत असते, म्हणजे काय आहे तुमच्या डोक्यामध्ये. सायली अर्जुनला एक एक मुद्दा विचारत असते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत. इकडे जोशी वकील आणि महिपत यांचंही तेच बोलणं चालू असतं. ते दोघंही त्याच विषयावरती बोलत असतात. त्यांचंही असं म्हणणं असतं की ते अर्जुन सुभेदारला कळूही देणार नाही. महिपत म्हणत असतो की यातून आपण सही सलामत सुटणार आहोत. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे आता कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप बोलत असतात. घडलेला सर्व प्रकार कल्पनाही सांगत असते. आणि मग ती म्हणत असते की अहो, मला कळतच नाही आहे की गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत, कारण काहीही झालं तरीही प्रत्येक वेळेस असंच वाटत राहतं की मी चुकलेली आहे. पण तेव्हा प्रताप सांगत असतो की मला एक सांग कल्पना, कधी तू त्या मुलीला आपलं मानशील, आपल्या घरातलं वातावरण पहिल्यासारखं होईल. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, मी कधीच तिला आपलं मानणार नाही, कारण मला तेव्हा वाटलंही नव्हतं. मी तिच्यावर खूप जीव लावलेला हो, म्हणजे मला कळतच नाही आहे की मी तिच्यावर इतका जीव लावलेला होता तरीही ती मुलगी माझ्याशी अशी वागली. कितीतरी दिवस झाले मी अर्जुनला जवळ घेतलेलं नाही, अर्जुनला मी माझ्या कुशीत घेतलेलं नाही आहे, त्याला झोपवलेलं नाही आणि त्याच्याशी प्रेमाने बोललेलेही नाही, पण अर्जुन त्या मुलीमुळं माझ्यापासून दूर गेलेला आहे. हे सगळं तिला वाटत असतं आणि ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे प्रताप म्हणत असतो की त्रास नको करून घेऊ कल्पना, होईल सगळं. पण कल्पनाच्या मनात सायलीबद्दलचा राग वाढतच चाललेला आहे. घरातलं वातावरण कधीच चांगलं होणार नाही असं कल्पनाला वाटत आहे. इकडे अर्जुन झोपलेला असतो. सायली सकाळी उठून आंघोळ करून आवरून आलेली असते आणि अर्जुनचं तोंड झोपेमध्ये उघडं राहत असतं. सायली ते तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असते, पण पुन्हा अर्जुनचं तोंड तसंच उघडं होत असतं. सायली मात्र हसत असते, अर्जुनकडे पाहत असते. सायली हे सगळं मनापासून करत असते, तिला खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो. अर्जुन झोपेतून हळूच डोळे उघडत असतो आणि सायलीकडे पाहत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सायली तिच्या बाजूने भरपूर प्रयत्न करत असते आपल्या ह्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी. आणि मग सायली प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नव्याने करत असते, प्रत्येक दिवस हा आनंदाने जगत असते. आणि त्यासोबतच इकडे सायली छान तयार होत असते आणि मग ती आरशाच्या पुढे जाते. आरशाच्या पुढे बसलेली असते आणि मग सायली सांगू लागते की कित्येक दिवस झालं, जेव्हापासून मी तुमच्या प्रेमात पडले ना, तेव्हापासून मी या आरशाशी बोलत असते. मला खूप छान वाटतं, कारण हा आरसा आता माझ्याशी बोलत आहे आणि मी माझ्या सगळ्या मनातल्या भावना या आरशाला सांगत असते. मी तयार होते फक्त तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतं ना मी तयार झालेलं, मी तुमच्या आवडीची साडी नेसते. हे सगळं सायली बोलत असते आणि सायली सांगत असते की हे सगळं करताना मला खूप छान वाटत आहे, कारण कुठंतरी माझ्या मनात ही त्याच गोष्टी आहेत आणि मी तुमच्यासाठी छान तयार होते. तुमच्या तोंडून जेव्हा ते 3 शब्द बाहेर पडतात तेव्हा तर मला खूप भारी वाटतं. आणि ते 3 शब्द म्हणजेच, आणि तेवढ्यातच अर्जुन उठतो आणि तो म्हणतो आय लव्ह यू. आणि असं म्हणता क्षणी सायली पाहतच राहते. सायली म्हणत असते की काय. तेव्हा अर्जुन जागा झालेला असतो, तो उठून येतो आणि मग सायलीला म्हणू लागतो की मला तुम्हाला तयार होताना पाहायला आवडतं. हे त्या दोघांचं छान असं बोलणं सुरू असतं. सायली आणि अर्जुन दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. सायली छान अशी आंघोळ करून आलेली असते, केस धुतलेले असतात आणि अर्जुन आणि सायली एकमेकांशी आता बोलत असतात. त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा अर्जुन उठतो आणि सायलीच्या जवळ जातो, सायलीचे केस ओले असतात, टॉवेल घेतो आणि सायलीचे केस पुसून देऊ लागतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन हे सगळं करत असतो आणि त्याला खूपच छान वाटत असतं. आणि अर्जुन सायलीच्या जवळ आलेला असतो, सायलीशी बोलत असतो. सायलीला म्हणत असतो, खरंच तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडतं आणि तुम्ही तुमच्या मनातल्या भावना अशा पद्धतीने आरशाजवळ व्यक्त करता. अर्जुन सायलीच्या जवळ आलेला असतो, म्हणत असतो की मला माझ्या बायकोला
तयार व्हायला आवडतं, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली तिथं उभी असते, खूप छान हसत असते आणि अर्जुन पाठीमागून येऊन तिचं डोकं पुसून देत असतो, तिचे केस पुसून देत असतो. अलगद असा अर्जुन सायलीला जवळ घेत असतो. ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन टिकली घेतो आणि सायलीच्या कपाळावरती लावतो. आणि त्याचबरोबर सायली ही अर्जुनकडे पाहत असते. म्हणजे अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. सायली तयार होत असते. सायलीशी बोलायला, गप्पा मारायला त्यालाही खूप छान वाटत असतं. आणि मग सायलीच्या जवळ तो येतो आणि सायलीच्या आणखी जवळ तो येत असतो. तेवढ्यात सायली तिथून पळून जाते आणि दरवाजाच्या तिथं जाऊन उभी राहते. कारण अर्जुन अजूनही सायलीशी एकरूप झालेला नाही आहे. सायली प्रत्येक वेळेस त्याला हुलकावणी देत आहे आणि मग दरवाजाच्या मागे जाऊन उभी राहते आणि अर्जुनला तिथून फ्लाइंग किस देते. आणि अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. अर्जुन सायलीकडे जेव्हा पाहत असतो तेव्हा तोंडात फ्लाइंग किस मिळाल्यामुळं अक्षरशः बेडवरती पडतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच इकडे आता जो अथर्व विचारे आहे तो चैतन्याच्या घरी आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केलेला आहे आणि तो तिच्याशी बोलत आहे. तो म्हणतो की तुला माहिती आहे का काय प्रॉब्लेम झाला आहे? खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आपण, कारण ज्या माणसाने माझे डॉक्युमेंट्स वापरलेले आहेत तो माणूस खूप भयानक आहे. मला वाटतं इथून पळून जावं आणि आपण त्या माणसाच्या विरोधात साक्ष द्यायचे. मला तर काही हे पटत नाही आहे. मला नाही वाटत की आपण त्या माणसाच्या विरोधात साक्ष द्यावी, असं अथर्व विचारे बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अथर्व विचारे जेव्हा हे सगळं बोलत असतो तेवढ्यातच चैतन्य तिथं आलेलं असतो आणि अथर्व घाबरतो. तेव्हा चैतन्य म्हणतो काय झालं? तेव्हा तो म्हणतो नाही, माझ्या गर्लफ्रेंडशी बोलत होतो ना. तेव्हा चैतन्य म्हणतो सॉरी हा, आणि चैतन्य त्याची माफी मागू लागतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली खूप छान तयार झालेली असते. तिने आता नवीन रोपं आणलेली असते आणि इंडोर प्लांट ते असतात आणि ते प्लांट तिने घरात लावलेले असतात आणि तिथे पाणी घालून त्यांची काळजी घेऊन ठेवलेली असतात. तेवढ्यातच वरून कल्पना आणि अश्विन आलेले असतात आणि सायली बोलत असते आणि कल्पना म्हणते की अश्विन, खरंच मला खूप दिवसापासून वाटत होतं की ही सगळी झाडं अशी आणून लावली पाहिजेत. तू अगदी माझ्या मनासारखं केलेलं आहे. एका डॉक्टरलाच कळणार की घरातली हवा प्रसन्न राहण्यासाठी हे केलं पाहिजे. तेवढ्यातच पाहायला मिळतं ते म्हणजे सायलीला तिथे उभा असते आणि मग इकडे अश्विन म्हणतो की नाही मम्मा, ती रोपं मी नाहीत लावलेली. तेव्हा मात्र इकडे सायली तिथे येते आणि म्हणते की ही रोपं मी आणलेली आहेत. तेव्हा मात्र इकडे कल्पना पाहतच राहते. कल्पनाला मात्र ही गोष्ट पटलेली नसते. कल्पना विचार करू लागते की नाही. सायलीने मग त्या झाडावरती प्रत्येकाचं नाव लिहिलेलं असतं आणि त्या झाडाचं महत्त्व सगळ्यांना सांगत असते. म्हणत असते की ही रोपं नाजूक आहेत, नवीन आहेत, आता त्यांची मुळं रुजणार आहेत. हां, पण त्यांची काळजी नाही घेतली तर त्रास होऊ शकतो, असं ती बोलत असते. जसं की नात्यांचं आहे, नातीही तशीच नाजूक आहेत आणि नातीही रुजणं गरजेचं आहे, असं ती सांगत असते. त्यावेळेस कल्पना तिथून निघून जाते. त्याचबरोबर इकडे आता अथर्व विचारे घरी नाही आहे, तो अचानक गायब झालेला आहे. ही गोष्ट अर्जुनच्या आणि चैतन्याच्या लक्षात आलेली आहे. दोघंही खूपच हादरलेले आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्याचबरोबर आता अर्जुनने सायलीला फोन केलेला आहे आणि अर्जुन सांगू लागतो की एक आपला महत्त्वाचा साक्षीदार अथर्व विचारे गायब झालेला आहे, कदाचित तो पळून गेलेला आहे. सायलीला मात्र खूप धक्का बसलेला आहे आणि सायली मात्र पाहतच आहे. अर्जुन सायलीला हा निरोप देत आहे तेव्हा सायली हादरलेली आहे, कारण कुठेतरी आशेचा किरण सापडलेला होता, पण ती व्यक्ती आता पळून गेलेली आहे. ती घाबरलेली आहे. त्या माणसांच्या विरोधात साक्ष द्यायला नको असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. हे आपल्याला पाहायला मिळतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.